जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये मार्च महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडीशी संबंधित काही प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भांडार भावसागर कोठे आहे? तर कोची, केरळ या ठिकाणी आपल्याला खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भांडार भावसागर दिसून येते. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली तिरंगी बाग कोणत्या जिल्ह्यात निर्माण झाली? ठाणे. ठाणेमध्ये मासुंदा तलावामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील पहिले तिरंगी बाग निर्माण झाल्याचं दिसून येतं. IMP प्रश्न असणार आहे मित्रांनो. आणि ठाणे शहराच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आहे की धरणांचे शहर कोणते? तर ठाणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालस्नेही ग्रामपंचायत संकल्पनेनुसार देशातील प्रथम क्रमांकाचे जी ग्रामपंचायत आहे ती कोणती? तर नुकतंच लक्षात घ्या, इटगाव जिल्हा आहे भंडारा या ठिकाणची ग्रामपंचायत इटगाव ग्रामपंचायत बालस्नेही ग्रामपंचायत संकल्पनेनुसार देशातील प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत ठरलेली आहे. पुढचा चौथा प्रश्न बघूया आपण. भारत सरकारचे नक्षलवाद नष्ट करण्याचे उद्दिष्ट कोणत्या तारखेपर्यंत होते? 31 मार्च 2026 हे नक्षलवाद नष्ट करण्याचं उद्दिष्ट लक्षात घ्यायचं आहे, 31 मार्च 2026. आणि नक्षलवादाविरुद्ध लढण्यासाठी एक महत्त्वाचं पथक सुद्धा आहे. त्या पथकाचं नाव काय? तर C60 लक्षात घ्या, म्हणजे C60 पथक कशाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, काय तर नक्षलवाद विरोधी पथक आहे. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे या पथकावरती सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा जो काही विजेता आहे तो कोण ठरला? तर हर्षवर्धन सदगीर, नाशिक जिल्हा लक्षात घ्यायचा आहे. हर्षवर्धन सदगीर कोणत्या जिल्ह्याचे मल? तर नाशिक. त्याच्यानंतर 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झालेली आहे. या स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला? तर महेंद्र गायकवाड. यांचा जिल्हा आहे सोलापूर. महेंद्र गायकवाड उपविजेते होते. पुढचा प्रश्न आहे 7वा, 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली? पुण्यातील वाघोली या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, अनुतीन चरणवीराकुल हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर थायलंड या देशाचे अनुतीन चरणवीराकुल हे पंतप्रधान बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 9वा, इयत्ता 5वी पर्यंत किंवा इयत्ता 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणारा देश कोणता? तर लक्षात असू द्या, क्वेश्चन येण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाचा. तर नेपाळ या देशाने असा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 10वा, IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता ठरला? रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. आता या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे जे काय मालक आहेत ते आदित्य बिर्ला समूह यांचा हा संघ आहे. गणिताचा प्रतिष्ठित पुरस्कार आबेल पुरस्कार, या ठिकाणी पुरस्काराचं नाव लक्षात घ्या, आबेल पुरस्कार. आबेल पुरस्कार लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी नाव लिहायचं राहिलं होतं. आबेल पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? गर्ड फाल्टिंग्स जर्मनी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2026चा हा पुरस्कार असणार आहे. IMP क्वेश्चन लक्षात घ्या. त्याच्यानंतर 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेती कोण ठरली? अमृता पुजारी. त्यांचा जिल्हा आहे कोल्हापूर. आणि 4थी महाराष्ट्र म्हणजे की महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उपविजेते जे काही बघा ठरलेले आहेत उपविजेत्या, त्या बाबतीत लक्षात घ्यायचा प्रश्न. तर वेदिका सासने आणि त्यांचाही जिल्हा कोणता आहे? तर कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे 14वा, 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 कोठे झाली? तर सोलापूर या शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे 15वा प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो हा सुद्धा. भारतीय लोककला आदिवासी संगीताला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कोणत्या सोशल प्लॅटफॉर्मसोबत सामंजस्य करार केला? तर यूट्यूबसोबत. यूट्यूबचे CEO नील मोहन आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याला नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे नुकतंच? तर बिहार राज्याला. पुढचा प्रश्न आहे 17व्या क्रमांकाचा प्रश्न, भारताची कोळंबी राजधानी कोणती आहे? तर लक्षात असू द्या, नेल्लोर. आंध्र प्रदेशमध्ये नेल्लोर. नेल्लोर ही मेंढीची सुद्धा जात आहे, ज्या मेंढीपासून फक्त मांस उत्पादन केलं जातं.
जगात प्रथमच AI मंत्री नेमणारा देश कोणता ठरला? तर अल्बेनिया हा देश जगात प्रथमच AI मंत्री नेमणारा देश ठरलेला आहे, अल्बेनिया. पुढचा प्रश्न आहे 19व्या क्रमांकाचा, की 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा देश कोणता? तर फ्रान्स या देशानं हा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा देश कोणता ठरला हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारं पहिलं राज्य भारतातील कोणतं ठरलं ते सुद्धा आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. पुढचा 20वा प्रश्न आहे, भारताचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण ज्याचं नाव आहे प्रहार कोणत्या मंत्रालयाने जाहीर केले? तर केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवाद विरोधी धोरण आहे प्रथमच, त्याचं नाव आहे प्रहार, हे घोषित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी